आहे वैभवी. प्रियदर्शनी कन्या विद्यालय घुगुमाईला. या आहेत वेणुबाई आणि ही त्यांची मुलगी सरस्वती. वेणुबाई यांची परिस्थिती अत्यंत गरीब. रोजमजुरी करणे, आपल्या मुलीचे घरचे सरस्वतीचे पालनपोषण करणे ही वेणुबाईची जबाबदारी. सरस्वतीला वडील नाही, एका अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सर्व घराची जबाबदारी वेणुबाईवर आली आहे. वेणुबाई, ओ वेणुबाई, काय झालं ओरडायले? अहो, गरिबाच्या लेकरांनी शिक्षण घेतलं तर काय होते मग? अहो, सायंटिस्ट हो की नाही हो, शिक्षण तर घेऊ द्या लागेल ना. शिकव सायंटिस्ट आकाशात जातात, शोध लावतात, ते सर्व जगाला उपयोगी पडतात. मला पण खूप पडलं, खूप शिकण्याचा आशीर्वाद आहे तुला. आज आपण गुरुत्वाकर्षणाबद्दल माहिती बघणार आहोत. कोणतीही वस्तू वर फेकली तर ती खाली येते, का बरे येत असेल असा प्रश्न कधी तुला पडला का? पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते, म्हणून ती खाली येते. अगदी बरोबर विचारलं. चंद्रावर सेंट्रिपिटल फोर्स कार्यरत असतो. पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतो व विस्थापन स्पर्शिकेच्या दिशेने होते. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवताल वर्तुळाकार मार्गात फिरत असतो, खाली पडत नाही. कळलं का? विचार. जसजसे रॉकेट वर जाते तसतसा त्याचा वेग वाढत जातो. त्यामुळे त्याला त्वरण प्राप्त होऊन जे बल लावले जाते ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त असते. त्यामुळे रॉकेट खाली पडत नाही. कळलं का? झालं समाधान? पाचव्या वर्गातील सरस्वती खूपच हुशार आहे हो. हो मॅडम, वर्गाशिवा कोणतीही प्रश्न तिच्या उत्तर येते. हो ना, किती सुंदर पेपर सोडते. तिचे अक्षर तर अप्रतिम आहे. हो मॅडम, पाचव्या वर्गातून प्रथम आली ती. 90% गुण घेऊन चला तिची अभिनंदन करूया. गुड मॉर्निंग. अभिनंदन सरस्वती, वर्गातून प्रथम आली तू. सरस्वती, काय झालं? अरे वा, खूप खूप अभिनंदन. जा घरची साखर घे आणि सर्वांना दे. का आहे हो तुझ्या हातात? यात काय एवढं खुश व्हायचंय? कोणी भी पास होते. आता पहिल्यासारखं थोडी ना राहिलं. हो घेतो, पण तुला सांगतो, पोरीने शिकायच्या फंद्यात पडू नको. भांडे कपडे धुणं शिकव, ते कामाचं. मजुरीने पाठव, 2 पैसे तरी घरी येईल. हा, मोठी आली सायंटिस्ट, मग म्हणू नको सांगितलं नाही म्हणून. आता सरस्वती मोठी होते आणि तिचा 10वीचा निकाल असतो. काय सरस्वती, मगांपासून मोबाईल हातात घेऊन आहे?
असं होय. आई, मला 99% मिळाले. अरे वा, खूप खूप अभिनंदन. सरस्वती, अगं सरस्वती, काय झालं मॅडम? सरस्वती आहे का घरात? हो मॅडम आहे. सरस्वती, अगं तुझ्या मॅडम आल्या. अभिनंदन सरस्वती. धन्यवाद मॅडम. अभिनंदन सरस्वती. आता शाळेत स्वप्न पूर्ण कर. होय मॅडम. सरस्वतीने आपल्या शाळेचे नाव मोठे केले तरी पण तुम्ही चिंतेत आहात. आता सरस्वतीचं समोर काय होणार काय माहिती. सरस्वती अत्यंत गरीब मुलगी, ती शिक्षणाचा खर्च कसा सहन करेल. अगदी माझ्या मनातलं बोलणे मॅडम. यावर आपण आपल्या मुख्याध्यापकाशी बोलायचं का. हो नक्कीच बोलूया. काय हो काय झालं उद्योगाचं काय केलं. मॅडम सरस्वतीच्या समोर काय होणार. अत्यंत गरीब आहे ती. कोण सध्याची बाब झाली. मग इतकी हुशार मुलगी शिक्षणापासून वंचित ठेवायची काय. बरोबर बोलताय. नाही आपण असं होऊ देणार नाही. आपण सर्वांना शिक्षणाची जबाबदारी घेऊ. आपण तिला दत्तक घेतला असं समजूया. शासनाच्या काही योजना आहेत असे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुद्धा मिळेल ती पण आपण तिला मिळवून देऊया. अगदी बरोबर मॅडम. आपण असंच करूया. आमच्या मनातलं बोलत नाही. हो हेच करूया. आपली सरस्वती खरंच सायकल होणार. रोज सकाळची कामे करू. सकाळी बस स्टँडवर सरस्वती पेपर लिखत असते. तसेच एक सकाळची 1-2 कामे करू. अशा प्रकारे ती 12वी मध्ये विज्ञान शाखेतून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवते. सरस्वतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असतो. जेणेमध्ये मेन जेई ॲडव्हान्स ही परीक्षा पास करून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश मिळवते व एक मोठी सायंटिस्ट होते. वैज्ञानिक होऊन घरी आल्यानंतर शिक्षक शेजारी सगळे तिचे स्वागत करत असतात. स्वागत समाज सरस्वती. धन्यवाद मॅडम. अभिनंदन सरस्वती. धन्यवाद मॅडम. अभिनंदन सरस्वती. धन्यवाद मॅडम. काय झालं. महिने मोठी सायंटिस्ट झाली. अरे वा अभिनंदन सरस्वती. धन्यवाद काकू. काय मी म्हणलं म्हणून सायंटिस्ट झाली नाही तर का शिकत होती हे पोरगी. नाव तरी घेते का माझं. बया किती केलं मी त्या पोरीसाठी माय. होय काकू तुम्ही म्हटल्यापासूनच मला जिंकता आली आज आणि आज मी इथे सायंटिस्ट झाली नाही. नमस्ते मी तुमची सरस्वती. अनेक अडचणींवर मात करून आज मी इथे पोहोचली आहे. समस्या कोणतीही असो समस्येवर उपाय आहे. यू आर मोर पॉवरफुल. कॅन यू नो यू आर ब्युटिफुल जस्ट अँड यू आर. आजची युग हे विज्ञान युग आहे. मला असं वाटतं की महिलांनी